नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो मला वाटतं प्रत्येक नागरिकाला आणि विशेषतः जे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा कायद्याचे परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना तर माहीत असायलाच हवा. प्रश्न अगदी साधा आहे, पण खूप महत्वाचा आहे. पोलीस एका महिलेची तक्रार नोंदवून घ्यायला नकार देऊ शकतात का? चला, याचं उत्तर कायद्याच्या चष्म्यातून शोधूया. हाच तो प्रश्न आहे, ज्याच्यामुळे अनेकदा गोंधळ उडतो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर काहीतरी कारण दिलं जातं आणि मग आपल्याला वाटतं की कदाचित ते बरोबर असेल. पण खरंच तसं आहे का? याच प्रश्नाचं एक ठोस, कायदेशीर उत्तर आपण आज शोधणार आहोत. हे उत्तर आपण सगळ्यांनी कुठेतरी ऐकलं असेल, नाही का? म्हणजे गुन्हा एका ठिकाणी घडतो आणि पोलीस म्हणतात की हे आमच्या हद्दीत येत नाही. विचार करा, आधीच त्रासलेली व्यक्ती, तिला एका पोलीस स्टेशनमधनं दुसऱ्या स्टेशनला पाठवणं हे किती त्रासदायक असेल. पण प्रश्न हा आहे की कायदा पोलिसांना असं करायची परवानगी देतो का? आणि हे दुसरं कारण, जे खूपच कॉमन आहे, महिला अधिकारी नाहीयेत म्हणून आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. हे ऐकायला कदाचित योग्य वाटेल, पण कायद्याच्या कसोटीवर हे कारण टिकतं का? चला, आपण याचाच सविस्तर उलगडा करूया. तर या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. आपण आधी FIR बद्दलचा मूळ कायदा समजून घेऊ. मग आपल्या संविधानानं आपल्याला काय अधिकार दिले आहेत ते पाहू. यावर सुप्रीम कोर्टाने काय शिक्कामोर्तब केलंय ते बघू. आणि समजा तरीही पोलिसांनी नाही म्हटलंच तर काय करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, आणि या सगळ्याच्या शेवटी आपल्याला मिळेल आपलं निस्संदिग्ध उत्तर. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी असते FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. बघूया याबद्दलचा आपला कायदा काय सांगतो. फौजेदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC ह्याचं कलम 154 हे खूप स्पष्ट आहे. यात कुठेही असं म्हटलेलं नाही की महिला अधिकारीच पाहिजे किंवा त्याच पोलीस स्टेशनमध्ये जा. यात शब्दप्रयोग आहे कोणताही पोलीस अधिकारी. म्हणजे समोर आलेल्या दखलपात्र गुन्ह्याची माहिती नोंदवणं हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची निवड नाही. आणि हो, त्या FIRची एक कॉपी तुम्हाला मोफत मिळण्याचा हक्क आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि तो जो कार्यक्षेत्राचा मुद्दा होता ना, त्यावर कायद्याने दिलेला उपाय म्हणजे झिरो FIR. याचा सरळ अर्थ आहे, गुन्हा तुमच्या घरासमोर घडो किंवा दुसऱ्या राज्यात, तुम्ही जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता. ते 0 नंबरने FIR नोंदवून घेतील आणि मग ती केस योग्य पोलीस स्टेशनकडे ट्रान्सफर करतील. म्हणजे कार्यक्षेत्राचं कारण देऊन तुम्हाला कोणीही परत पाठवू शकत नाही. हे खूप शक्तिशाली साधन आहे आपल्या हातात. आता हा विषय फक्त एका कायद्याच्या कलमापुरता मर्यादित नाहीये. हा थेट आपल्या संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांशी जोडलेला आहे. चला बघूया याबद्दल भारताचं संविधान म्हणजे आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा काय सांगतो. इथे जरा लक्ष द्या, आपलं संविधान काय म्हणतं. कलम 14 म्हणतं कायद्यासमोर सगळे समान आहेत. कलम 15 नुसार लिंगावरून भेदभाव करता येत नाही. उलट महिलांसाठी विशेष तरतुदी करता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कलम 21, जे आपल्याला सन्मानाने जगण्याचा हक्क देतं. विचार करा, जर तुमची तक्रारच ऐकून घेतली जात नसेल तर तो सन्मानाने जगण्याचा हक्क राहिला का? नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्याचा अधिकार हा या मूलभूत हक्काचाच एक भाग आहे. आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, जेव्हा पोलीस तक्रार नाकारतात तेव्हा ते फक्त एक नियम मोडत नाहीत, तर ते थेट आपल्या घटनात्मक मूलभूत अधिकारावर गदा आणत असतात. हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ही केवळ एक प्रक्रिया नाही, हा आपला हक्क आहे. बरं, आपण कायदा पाहिला, संविधान पाहिलं, पण जेव्हा कायद्याचा अर्थ लावण्यावरून वाद होतो तेव्हा अंतिम शब्द असतो देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा. आणि सुदैवाने ह्या विषयावर सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात आपलं मत मांडलेलं आहे. हे नाव ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार 2014. जे कायद्याचे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांनी हे नाव आणि साल अगदी लक्षात ठेवावं. हा एक ऐतिहासिक खटला आहे ज्याने FIR नोंदवण्याबद्दलचे सगळे संभ्रम दूर केले. आता हे वाक्य बघा, हे थेट सुप्रीम कोर्टाच्या निकालातलं आहे. कोर्ट म्हणतं, जर दिलेली माहिती दखलपात्र गुन्ह्याबद्दल असेल तर FIR नोंदवणं अनिवार्य आहे, मॅन्डेटरी. पोलिसांच्या मर्जीवर नाही. ते असं नाही म्हणू शकत की आम्ही आधी छोटीशी चौकशी करतो आणि मग ठरवतो FIR घ्यायची की नाही. नाही, माहिती मिळाली, गुन्हा दखलपात्र आहे, तर FIR नोंदवावीच लागेल. हा सुप्रीम कोर्टाचा थेट आदेश आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे कायदा आहे, संविधान आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णयही आहे.
सगळं अगदी स्पष्ट आहे. पण तरीही जर प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये कोणी नाही ऐकलं तर काय करायचं? घाबरून जायचं? अजिबात नाही. कायदा आपल्याला पुढचे मार्गही सांगतो. घाबरून घरी बसण्याची अजिबात गरज नाही. जर पोलीस स्टेशनमध्ये ऐकलं नाही तर तुम्ही तुमची लेखी तक्रार रजिस्टर्ड पोस्टाने थेट SP किंवा DCP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवू शकता. आजकाल तर ऑनलाईन पोर्टल्स आणि ईमेलचे पर्यायही आहेत. पण सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे CRPCच्या कलम 156(3) नुसार थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करणं. मॅजिस्ट्रेट पोलिसांना FIR नोंदवण्याचे आदेश देऊ शकतात. अनेकदा काय होतं की आपल्याला आपले हक्क माहीत नसतात किंवा पोलिसांच्या दबावामुळे आपण काही चुका करून बसतो. या चुका टाळणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपली केस सुरुवातीलाच कमकुवत होऊ शकते. सगळ्यात मोठी चूक म्हणजे घाबरून गप्प बसणं. पोलीस स्टेशन ही काही त्यांची खाजगी जागा नाहीये, ते लोकांच्या सेवेसाठी आहेत. त्यांनी तोंडी नाही म्हटल्याने काहीही होत नाही. त्याला कायद्यात काहीच किंमत नाही. त्यामुळे कधीही तोंडी नकाराला अंतिम मानू नका. शांतपणे पण ठामपणे आपल्या लेखी तक्रारीचा आग्रह धरा. आपल्या हक्कासाठी उभं राहणं हे पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. तर आपण कायद्याचं कलम पाहिलं, संविधानाने दिलेली हमी पाहिली आणि सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निकालही पाहिला. या सगळ्या कायदेशीर माहितीच्या आधारावर आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाच्या अंतिम उत्तरापर्यंत येऊन पोचलो आहोत. तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की महिला पोलीस स्टेशन किंवा महिला अधिकारी उपलब्ध नसल्यास पोलीस तक्रार नाकारू शकतात का, याचं एक आणि एकच निःसंदिग्ध उत्तर आहे नाही. अजिबात नाही. तक्रार करण्याचा अधिकार हा कोणी दिलेला उपकार नाही, तो आपला कायदेशीर आणि घटनात्मक हक्क आहे. तो कोणीही कोणत्याही कारणास्तव हिरावून घेऊ शकत नाही. ही माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका, तर इतरांपर्यंतही पोचवा. कारण जेव्हा लोकांना त्यांचे हक्क कळतात तेव्हाच खरं सबलीकरण